श्रीराम नमस्कार. आज 28 नोव्हेंबर 2021. ध्यान चक्र कुंडलिनी भाग 14. सहस्त्रार चक्र मनुष्याच्या शरीरामध्ये, देहामध्ये ज्या चक्राच्या अंतर्गत, ज्या चक्राच्या माध्यमातून ऊर्जा, ते चैतन्य या मनुष्य देहामध्ये प्रवेश करतं आणि प्रवेश केलेलं ते चैतन्य मनुष्याच्या मूलाधार चक्रात जाऊन स्थित होतं. जसं एखाद्या ऊर्जा प्रकल्पामधनं विजेचं उत्पादन केलं जातं आणि उत्पादन केल्यानंतर निर्माण झालेली वीज त्या तारांमार्फत, त्याचे जे फीडर्स असतात त्यांच्यामार्फत हे एका कंट्रोल रूममधल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये येऊन स्थित होतं आणि तिथून पुढे सगळीकडं वीज पाठवली जाते. तसं मनुष्याच्या देहामध्ये सहस्त्र आर चक्रामार्फत, द्वारामार्फत, चक्रापेक्षा द्वार म्हणणं जास्त योग्य ठरेल. या द्वारामार्फत ही चैतन्य शक्ती प्रवेश करते आणि मूलाधार चक्रामध्ये स्थिर होते. आणि मूलाधार चक्र हे आपल्या शरीराचं विद्युत नियंत्रित केंद्र असं आपण त्याला म्हणू. अशा या चक्रामार्फत, चक्र म्हणजे गती, जे कधीही थांबत नाही, शरीरामध्ये वेगवेगळी कंपनं हे पाठवत असतं आणि या कंपनांद्वारे मनुष्य देह चेतन आणि अचेतन या अवस्थांमधून या पूर्ण देहावरती ताबा मिळवला जातो. चेतन अवस्था काय आणि अचेतन अवस्था काय हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या, निर्माण होणाऱ्या किंवा असलेल्या सर्व रक्तवाहिनी या एकमेकांशी जोडत ते जाळं मेंदूपर्यंत जाऊन मिळतं. प्रत्येक चक्राच्या भोवती विभिन्न त्या चक्राच्या ज्या पाकळ्या आहेत आणि त्या पाकळ्यांवरती जी बीज अक्षरं आहेत आणि त्या बीज अक्षरांचं जसं कार्य आहे, ते कार्य ती बीज अक्षरं ही करत असतात. हे सांगायचं कारण काय? मूलाधार चक्रापासनं आपण स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठानातनं नाभी चक्रापर्यंत, मणिपूर चक्र, सूर्यचक्र इथपर्यंत आलेलो आहोत. आणि त्याच्या ड, ढ, ण आणि त या 4 पाकळ्यांचा अभ्यास आपण करतो आहोत. ह्या अभ्यास करताना मागच्या भागामध्ये ढ या पाकळीपर्यंत आपण येऊन थांबलो होतो. वायूचं स्थान आणि त्याच्याबरोबर अग्नितत्व घेऊन स्वतःची उत्पत्ती, स्वतःचं कार्य करणारी अशी ही पाकळी आहे. मनुष्याचं जीवन
ज्या 72,000 नाड्यांवरती अवलंबून आहे. या नाड्या म्हणजे काय आहेत? नुसतं शरीरामध्ये, मनुष्याच्या शरीरात 72,000 नाड्यांचं जाळं पसरलेलं आहे असं म्हटलं तर होत नाही. गणिती किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातनं प्रत्येकाची जर फोड केली तर आपल्या देहाशी किती ही संख्या निगडीत आहे हे लक्षात येतं. 72 म्हणजे 7, 2, 7 हे काय आहेत? सप्त. आपण अभ्यास केलेला आहे. सप्तर्षी. मनुष्याच्या देहामध्ये असलेले सप्त धातू आपण आठवडा जरी म्हटला तरी दिवस किती असतात? 7. सप्तपदी, सप्ताह म्हणजे 7 ह्या आकड्याचा आपल्या शरीराशी, शरीरातल्या चक्रांशी असलेला संबंध हा खूप महत्त्वाचा आहे. तसंच 7 = 2. मग 2 हे काय दाखवतं? तर जन्म आणि मृत्यू ह्या 2 अवस्था, धनभार आणि ऋणभार ह्या 2 अवस्था, ह्या 2 अवस्थेंचं हा आकडा आहे. सुरुवात आणि शेवट. आणि शेवटी 5 शून्य येतात. आणि 5 शून्य म्हणजे 5 तत्व आहेत, पंचतत्व आहेत. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. मग सप्तधातू, जन्म मृत्यूचा फेरा आणि ह्याच्यामध्ये असलेली ही 5 तत्व यांनी हा देह बनलेला आहे. आणि ह्या प्रत्येकाचं आपल्या शरीरावरती कुठल्या ना कुठल्या कारणाने अंमल हा येत असतो. एकाने मागचा भाग बघितल्यावर प्रश्न विचारला की ह्या ज्या पाकळ्या तुम्ही सांगता की ह्याला 4 पाकळ्या आहेत, ह्याला 6 पाकळ्या आहेत, ह्याला 10 पाकळ्या आहेत, हे कशावरनं? हे आम्ही कशावरनं खरं मानायचं? जे शास्त्रात दिलेलं आहे, जे शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे आणि ते प्रमाण आहे, ते आपण अभ्यासतो. गणितीने हिशोब केला किंवा अभ्यास केला तर लक्षात येईल की संख्या आणि पूर्वकाळ मध्ये असलेल्या ऋषीमुनींची गणित कधी चुकलेली नाहीत. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय? तर मनुष्य देह हा चेतन अचेतन, परत 2 आकड्यामध्ये अडकलं बघा. आपण कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, घेतलेला श्वास हा आपण घेऊ शकतो कारण तो परमेश्वर त्यावेळी, ती शक्ती आपल्याबरोबर असते. आणि हे मूलाधार चक्रामध्ये जेव्हा ही शक्ती स्थित होते तेव्हा ती कार्यान्वित होते आणि प्राणवायूला स्थिरता येऊन, प्राणवायूला गतिशीलता येऊन, प्रामाणिक गतिशीलता स्वाधिष्ठान चक्रामधल्या अपान वायूशी संयोग करून पुढं ती समान वायू नाभी चक्रामध्ये येते. प्रत्येक चक्राचं, प्रत्येक दलाचं कार्य आपण आत्तापर्यंत पाहत आलो आहे. ढ या बीजाचं कार्य मागच्या आठवड्यामध्ये आपण जेव्हा थांबलो तेव्हा ढ या बीजाचं कार्य आपण बघत होतो, सुरुवात केली होती. वायू आहे पण अग्नितत्वाचा आहे.
उदाहरणार्थ मागच्या वेळी सांगितलं होतं की गणपतीत आपण ढोल वाजवतो. ढोलाचा आवाज एक त्या टिपरीनी ढोलावरती जसा प्रहार केला जातो, कशाने करतो? हाताने. आणि हाताने जेव्हा ही अशी कृती केली जाते आणि त्या ढोलाच्या पटलावर, त्या कातड्यावर जेव्हा त्या लाकडाच्या टिपरीचा प्रहार होतो, तेव्हा वायू तत्वातनं अग्नी निर्माण होतो. आणि हा अग्नी हा पूर्ण आकाश तत्व व्यापून टाकतो. बघा, आपण मिरवणूक बघतो तेव्हा नुसता एका सुरुवातीला जेव्हा त्या ढोल पथकाची जेव्हा सुरुवात होते, तेव्हा नुसता एकदाच ढोलावरती ती टिपरी जोरात मारली जाते, त्याबरोबर सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं. म्हणजेच काय होतं? वायू तत्वातनं निर्माण झालेला अग्नी हा सामूहिकरित्या सामूहिक गोष्टींना एकत्रित करतो. हा झाला बाहेरचा भाग. शारीरिक गोष्टींमध्ये एखाद्या रुग्णालयात आपण जातो, 10 प्रकारची तिथं उपचार पद्धती चालू असते. एक्सरे विभाग वेगळा, सोनोग्राफी विभाग वेगळा, फ्रॅक्चर विभाग वेगळा, हृदय विभाग वेगळा, डोळ्याचा वेगळा, कानाचा वेगळा, पोटाचा वेगळा, अनेक विभाग असतात. पण ह्या सगळ्या विभागाचे वेगवेगळे जसे डॉक्टर असतात, तशी त्यांच्यावर त्या सर्व डॉक्टरांवरती अंमल ठेवणारा डीन, मुख्य डॉक्टर हा एकच असतो. तसं नाभीचक्रामध्ये ज्या काही पाकळ्या आहेत, आपण अगोदरच्या पाहिल्या आहेत, त्यांचे त्या त्या अवयवांवरती होणारे परिणाम हे एका ठिकाणी येऊन नियंत्रित करायचं काम किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम ही ढ पाकळी करते. हाताशी निगडीत आहे. आपण शाळेमध्ये काही वेळा शाळेमधले शिक्षक एखाद्या मुलाला म्हणतात, 100 वेळा शिकवलं पण हा ढच आहे. मग ढ म्हणजे काय? त्या मुलाला ढ म्हणणं म्हणजे नक्की त्याला काय म्हणायचं आहे? काय ढ याचा अर्थ असा, वायू तत्वातनं अग्नी तत्वात निर्माण झालेली स्थिती म्हणजे ढ अक्षर आहे. मग ज्ञानाचा प्रसार हा वायू तत्वाने होतो. पण वायू तत्व नियंत्रित असेल तर नियंत्रित अग्नी उत्पन्न होतो. म्हणजे अग्नी एखादा जर भडकवाचा असेल, आपण एखादी शेकोटी आपण पेटवतो आणि ती पेटत नसेल तर तोंडाने फुंकर मारतो. म्हणजेच काय करतो की ती प्रज्वलित होईल एवढीच फुंकर आपण घालतो. म्हणजेच काय झालं? किंवा एखादी पंटी घेतलीत तुम्ही, ती जर विझवायची असेल तर आपण फुंकर घालतो. म्हणजे वायू तत्व हे अग्नी प्रज्वलित सुद्धा करतं आणि विझवतं. म्हणजेच काय तर मर्यादा. मग शरीरामध्ये उत्पन्न झालेला दोष, शरीरामध्ये उत्पन्न झालेले विषारी वायू जे नियंत्रित करत असतात, जे नियंत्रणाचं काम असतं, ते ही ढ पाकळी करते. पोटामध्ये अन्न खाल्लं, आज काय खाल्लं? मिसळ खाल्ली. मिसळ खाल्ल्यावरती जळजळ व्हायला लागली. लहान आतडे मोठ्या आतड्यामध्ये आगाग व्हायला लागली. शरीरामध्ये ॲसिड जास्त उत्पन्न झालं यकृतामध्ये, आणि उत्पन्न झालेलं ॲसिड आता त्रास देत आहे. त्याच्यामुळं वायुतत्व उत्पन्न झालं. आणि हे उत्पन्न झालेलं वायुतत्व हे या नाभीचक्रातनं ढ या पाकळीच्या मुखाशी येतं. नीट समजून घ्या विषय. एखादं अबरचबर खाण्याने शरीरामध्ये
जर पचनाची ताकद म्हणजे नाभी चक्रातल्या अगोदरच्या पाकळ्यांमध्ये त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची आपली धसुद्धा येते बरं का. ती पचनाची ताकद जर कमी असेल तर त्याच्यापासनं उत्पन्न झालेला नको तो वायू आणि अग्नितत्व हे या ढ पाकळीच्या मुखाशी येतं. आणि ढ पाकळीच्या मुखाशी जेव्हा येतं तेव्हा दोन्ही गोष्टी दूषित होऊन जातात. कारण आलेला वायूसुद्धा दूषित असतो आणि उत्पन्न झालेला अग्निसुद्धा दूषित असतो. मग मनुष्य म्हणतो आपण शारीरिक अवस्था कशी तो प्रदर्शित करतो, तर मला पोटात गॅस धरले, मला वरच्या बाजूला जड वाटतंय, माझ्या छातीत जळजळतंय. मग हे जळजळ म्हणजे काय आहे? शरीरामध्ये वायू अडकून राहतो दोन्ही बाजूला, पाठीत अडकून राहतो. हे काय आहे? तर ढ पाकळीचं, ढ बीजाचं दूषित होणं म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये हा रोग उत्पन्न होतो. म्हणून वायू तत्वातनं निर्माण झालेलं अग्नितत्व ह्या अनुषंगाने ढकडं पाहिलं जातं. आता मागं उदाहरणात मी सांगितलं होतं एकदा की ढची ताकद एवढी आहे की या ढमुळे, या वायूमुळे, अग्नी म्हणजे काय आपण अभ्यास आत्ता हा करतोय. वायू अग्नी काही वेळा समजायला थोडंसं अवघड जातं. पण एखादा माणूस चिडून आला, त्वेषाने आला, तर त्याच्यातलं अग्नितत्व बिघडलं हे लक्षात घ्यावं. भडकलेला आहे. आणि या अग्नितत्वाला जर तुम्हाला शांत करायचं असेल तर तुमच्या मनातला, तुमच्या विचारातला, तुमच्या कृतीतला वायू तेवढाच सक्षम व्हावा. तो जर कमी दाबाचा असेल तर तो अग्नी समोरचा उलट भडकणार आहे. एखादा माणूस चिडका असतो, त्याला काहीतरी थोडंसं बोललं की चिडतो. म्हणजेच काय झालं की त्या माणसाचं अग्नितत्व हे बिघडलेलं असतं. आणि हे बिघडलेलं अग्नितत्व जर समोरची 4 माणसं टवाळ असतील आणि ती काहीतरी म्हणतात, हा आहे ना, हा वेडाच आहे, हा असाच आहे, हा तसाच आहे, आणि ज्याला चिडवतात. आता मुखातनं बोलणं म्हणजे काय? वायुतत्वच झालं. वायू मोकळा केला, शरीरातनं मुखातनं बोललं म्हणजे काय झालं? वायुतत्व मोकळं केलं. आणि ह्या मोकळ्या केलेल्या वायुतत्वामुळे समोरचा माणूस चिडला म्हणजे त्याचं अग्नितत्व बिघडलं. मग बिघडलेल्या अग्नितत्वानी जेव्हा अग्नितत्व बिघडतं तेव्हा तो माणूस काय करतो? एक तर प्रत्युत्तर देतो, तसंच चिडून प्रत्युत्तर देतो, किंवा ज्यांनी चिडवलं त्यांच्या अंगावर हात उगारतो. नीट बघा बरं का. एका माणसाला जो चिडखोर आहे त्याला 3-4 मित्रांनी म्हणून चिडवलं, तर जो चिडला म्हणजे काय? त्यातलं अग्नितत्व बिघडलं. अग्नितत्व आणि वायुतत्व दोन्ही बिघडतं. आणि तो बिघडला की तो जो ज्यांनी चिडवलंय त्यांच्या अंगावर धावून जातो आणि त्याचा हाताने त्याला एक मुस्कडात मारतो, त्याला ढकलून देतो, कुठलीही कृती होते. मग ही कृती अग्नितत्व जे जास्त उत्पन्न झालं असतं ते वायुतत्वाला संपवतं. म्हणजे आपल्या हाताने, आपल्या हाताच्या कृतीने त्याला मारझोड करतं. मग हे का होतं? ही कृती का होते? तर या ढ पाकळीमुळे होते. कारण ढ पाकळी तसंच अशी जसे मित्र आहेत तसंच शाळेतला मुलगा असतो. सर एखाद्या मुलाला ढ म्हणतात, मग बाकीची मुलं सुट्टीमध्ये त्या मुलाला म्हणतात, अरे तुला ऐकलंच ना आत्ता तुला सर काय म्हणाले, तू ढच आहेस. असं म्हटलं तो मुलगा चिडतो आणि त्या जो चिडवणारा असतो त्याची गचंडी धरतो. मग शर्ट फाडेल, तोंडात मारेल, अजून काही करेल. कृती कशाने होते?
तर हाताने होते. म्हणून आता हाताने कृती का होते? कारण ढ हे बीज वायू आणि अग्नी ह्या दोन्हीला नियंत्रित करणारं बीज आहे आणि त्याचा अंमल मनुष्याच्या हातांवरती होतो. हातासंबंधी जेवढे रोग आहेत, हातामध्ये कंप सुटणं, हाताची हालचाल नीट न होणं, बोटांची हालचाल नीट न होणं, हा कंपवात निर्माण होणं, हे का होतं? की अग्नितत्व आणि वायू तत्व ह्याचं व्यवस्थित एकमेकांना पूरक असं वातावरण शरीरामध्ये तयार होत नाही, म्हणून हा दोष शरीरामध्ये उत्पन्न होतो. आणि हा उत्पन्न झालेला दोष ढम, ढ वरती अनुस्वार, याचा जर जप केला तर हा दोष कमी व्हायला मदत होते, असं मंत्रशास्त्रात सांगितलेलं आहे. ढम बीजचा उच्चार केला तर त्याचा उपयोग स्वतःच्या हातामध्ये जी काही व्यंग असतील ती जाण्यासाठी उपयोग होतो. आता मागच्या भागामध्ये मी सांगितलं होतं की कर्णाने घटोत्कचाला बाण मारला आणि घटोत्कच मेला. आता हे उदाहरण, आता गंमत बघा. घटोत्कच कोण होता? भीमाचा मुलगा. भीम कुठलं तत्व होतं? अग्नी आणि वायूचं तत्व. मारुतीची जी तत्व होती ती सर्व गुण आणि तत्व भीमामध्ये होती. म्हणून समर्थांनी भीमरूपी सुद्धा, म्हणजे मारुतीची तुलना करताना भीमाशी का केलेली आहे? तर त्याच्यासाठी केलेली आहे की समोरच्या सर्वसाधारण व्यक्तींना मारुती कसा होता याचं लक्षात यावं, म्हणून भीमरूपी म्हटलेलं आहे. मग हा वायू आणि अग्नी तत्वाचं स्वरूप असलेला भीम आणि त्याचा मुलगा हा घटोत्कच. मी परवा ग्रुपवर एक प्रश्न विचारला होता की रुक्मिणी द्रौपदीपासून झालेली सर्व मुलं ही का मारली गेली? अजून प्रत्येकाने कर्म, भाग्य याच्या पलीकडे जाऊन काही उत्तर दिलेलं नाही आहेत. पण भगवद्गीतेचा अभ्यास करताना धर्माचा अभ्यास केला जातो. आपण ही धर्मगीता, धर्मग्रंथ हे कायम विसरतो. असो, याचं उत्तर देईल. आत्ता आपण घटोत्कचावरती. आणि ह्या घटोत्कचाचा द्वेष इतका वाढला, कारण वडिलांचे गुण वायुतत्व आणि अग्नितत्व हे जे आहे, हे दोन गुण आहेत, हे अनुवंशिक येतात. ज्या घराण्यामध्ये कंपवाताचा दोष आहे, हात हलतात, बोलताना मान हलते, हे कंपवाताचे जे दोष आहेत हे अनुवंशिक येतात. का येतात? कारण मूळ बीजामध्ये वायुतत्व आणि अग्नितत्वाचा झालेला बिघाड. मग हा बिघाड फक्त ढ या अक्षराचा जर तुम्ही जप केलात तर नियंत्रितमध्ये येतो, नियंत्रणामध्ये येतो. हे काय करतं? जिथं वायू कमी आहे तिथं ढचा उच्चार केल्यानंतर तेवढाच अग्नी उत्पन्न होतो, आणि जिथं अग्नी कमी आहे तिथं उत्पन्न केलं तेवढा वायू पण वाढतो. म्हणजे दोघांना सामावून घेतलं जातं. मग भीमामध्ये असलेले सर्व गुण वायुतत्व, अग्नितत्व या घटोत्कचामध्ये होतं. आणि तो जेव्हा कौरव सेनेवरती तुटून पडला आणि पाहिलं की सगळी सेना पराभवाच्या उंबरठ्यावर उभी राहिली, आणि जेव्हा दुर्योधनाच्या लक्षात आलं आणि कर्णाला त्यांनी सांगितलं. आता इथं गंमत बघा कशी असते. आपण एखाद्याला नुसतं म्हणतो की आपल्यासमोर संकट आलं आहे, आता या संकटाला सामोरं जायचं आहे, पण कसं जायचं आहे
ह्याचं जर ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्हाला ते समोरचं संकट वाटत नाही. डॉक्टरांकडं आलेला रुग्ण, त्याला झालेला रोग ह्या त्या डॉक्टरांनाच जर ज्ञात नसेल तर त्याच्यावरचे उपचार काय करणार? डॉक्टर आहेत. हाडाच्या डॉक्टरांकडे गेलात आणि त्यांना सांगितलं की माझं पोट दुखतंय, तर ते म्हणतील मी हाडाचा डॉक्टर आहे. डॉक्टर आहे पण मी हाडाचा आहे. हाडासंदर्भात काही असेल तर मी बघतो, त्याच्या संदर्भात न जर काही पोटदुखी असेल तर मी पाहतो. पण तुला पोटाच्या डॉक्टरकडे जायला लागेल. म्हणजेच काय, विशिष्ट गोष्टीसाठी विशिष्ट व्यक्ती आणि विशिष्ट तत्व हे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि कर्ण याच्यामध्ये हुशार होता. आणि दुर्योधनाने त्याला सांगितलं की आता तू बघ ह्याच्याकडं. आणि कर्णाच्या लक्षात आलं हा भीमाचा मुलगा आहे. वायुतत्व आणि अग्नितत्व हे प्रखर भरलेलं आहे. आणि याला जर पराभव करायचा असेल तर आत्ता हा घटोत्कच ज्या त्वेषाने लढत आहे, द्वेषाने लढतोय म्हणजे शरीरामध्ये अग्नितत्व तेवढं जागृत झालेलं आहे. आणि ही जागरूकता कमी करायची असेल, हे अग्नितत्व मला संपवायचं असेल तर तेवढ्या जास्त गतीचं वायुतत्व मला वापरलं पाहिजे. हे कर्णाच्या लक्षात आलं. इतका कर्ण हुशार होता. आणि मग कर्णाने हे ढ बीज असलेलं, बघा गंमत कशी असते, जसं हृदयाची शस्त्रक्रिया करताना पेनातली स्प्रिंग चालत नाही, त्याच्या स्प्रिंग वेगळ्या असतात, स्ट्रेंथ आतमध्ये टाकायच्या. हजारो लाखो स्प्रिंगा झालेल्या आहेत पण प्रत्येकाचं कार्य वेगळं. तसं कर्णाने लगेच आपल्या भात्यातनं ढ बीज असलेला वासवी अस्त्र असलेला बाण काढला. वासवी अस्त्र म्हणजे ज्याच्यामध्ये अग्नितत्वाला संपवाची ताकद आहे, इतकं वायुतत्व उत्पन्न होणं, किंवा समोर जर तेवढं वायुतत्व वेगाने येत असेल तर तेवढं अग्नितत्व उत्पन्न होणं, हे त्या अस्त्राचं वैशिष्ट्य होतं. कारण ढ हे बीज त्या वासवी अस्त्रामध्ये स्थित होतं. आणि हे अस्त्र कर्णाने घटोत्कच वधासाठी वापरलं. नीट लक्षात घ्या, शरीर रचना माहिती घेण्यासाठी आणि माहिती करण्यासाठी, ज्ञानाची, विचारांची आणि निरीक्षणाची खूप गरज असते. कर्णाने क्षणामध्ये रणांगणात केलेलं निरीक्षण हे खूप महत्त्वाचं होतं, नाहीतर त्याला कोणीही मारू शकलं नसतं. आणि कर्णाने तो वासवी अस्त्र चालवलं आणि घटोत्कचाचा वध झाला. म्हणजे काय केलं, ढ बीज वापरून त्याचा निपात केला, मारलं त्याला. निपात करायचं म्हणजे काय, आता मारलंच, त्याच्या दृष्टीने तो निपातच झाला. सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक बीज हे शरीरामध्ये कार्यान्वित होत असताना, जसं हे बाह्य मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं, तसंच शरीरामध्ये निर्माण होणारी स्थिती, शरीरामध्ये उत्पन्न होणारा वायू, शरीरामध्ये उत्पन्न होणारा अग्नी, हा या ढ बीजामुळे, ढ पाकळीमधनं नियंत्रित केला जातो. त्याप्रमाणे शरीराची स्वयं सिस्टम आहे. शरीर एखाद्या गोष्टीला, आपण थोडंसं आपल्याला गॅस झालं की आपण लगेच म्हणतो ओवा खाऊ, हिंग खाऊ, आणि आपण ते त्या जो आलेला अडथळा असतो, जो प्रॉब्लेम असतो, त्याच्यापासून मोकळं होतो. पण भगवंतानी तुम्हाला ही सिस्टीम, ह्या गोष्टी जन्मतः शरीरामध्ये दिलेल्या आहेत.
की तुमच्या शरीरामध्ये अमुक अमुक गोष्टी आहे, तुझ्या शरीरामध्ये बाळा रे नाभीचक्र जे आहे त्यातलं जे हे ढबीज आहे, याला जर तू आवाहन केलंस तर तुझ्या शरीरातला हा वायू आणि अग्नीचा अडथळा, हा प्रॉब्लेम हा दूर होईल आणि नियंत्रणात येईल. हे भगवंतानी तुम्हाला जन्मताच दिलेलं आहे. आपण काय करतो? कुठलं अँटासिड घेतो, कुठलं लिक्विड घेतो किंवा अजून काही गोष्टी घेतो आणि त्या घेतल्यानंतर निर्माण झालेला तो वायू हा तिथं दाबून टाकतो आणि त्याला खाली ढकलतो की नंतर तो गुदावार्गे मोकळा होतो किंवा ढेकर येते त्यातनं मोकळा होतो, पण दोष जात नाही. गंमत अशी भगवंतांनी सांगितलेले तुझ्या शरीरामध्ये तुझं पूर्ण दवाखाना मी तुला दिलेला आहे. तुला काय करायचं आहे? परत गोष्ट येते ती अचेतन संस्थेपाशी. मनुष्याला कसं असतं, अस्वस्थ वाटायला लागलं, पोट जड झालं, मला आता इथं दुखतं, आता काही मला सहन होत नाही आहे, पटकन गोळी घेतली, आता मी शांत झालो. हे तात्पुरतं आहे. पण वास्तविक हा दोष, ह्या गोष्टी उत्पन्न करणारा असा शरीरात लपलेला कोण आहे? अन्न माणसाने खाल्लं. परमेश्वरांनी ही सगळी चक्र आपल्या शरीरामध्ये स्थित करून ठेवलेली आहेत जन्मताच. पण ही चक्र तुम्ही निर्माण केलेली, परमेश्वरांनी तुम्हाला करून दिलेली, ह्याचा मेंटेनन्स ठेवायचं काम तुमचं आहे. ते तुम्ही ठेवत नाही. म्हणजेच काय होतं? साधना कमी पडते. तो उच्चारच झाला नाही. काय गंमत याच्यामध्ये एक एक कशी लागली आहे सांगतो. रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी, विष्णू सहस्त्रनाम, या प्रत्येक गोष्टींमध्ये, या प्रत्येक मंत्रामध्ये, या प्रत्येक स्तोत्रामध्ये जे उच्चार होतात त्या उच्चारांमुळं शरीरातली ही षटचक्र स्वच्छ केली जातात आणि प्रत्येक बीज जागृत केलं जातं. म्हणून रोजची नित्य साधना आवश्यक आहे. का करायची? तर आवश्यक त्याच्यासाठी आहे. गायत्री मंत्र सकाळी का म्हणायचा? कारण सकाळी ऊर्जेची आवश्यकता असते शरीराला. सकाळी चूल पेटवली, ती जर व्यवस्थित पेटली गेली, शरीरात उत्पन्न होणारा अग्नी जर व्यवस्थित प्रज्वलित केला गेला, तर शरीराचं दिवसभर चालणारं कार्य हे उत्तम चालतं. म्हणजे इतकी भगवंतांनी आपल्यासाठी सोय करून ठेवलेली आहे. आणि शास्त्रामध्ये विद्वानांनी, संतांनी, साधूंनी, गुरूंनी ही स्तोत्र मंत्र लिहून आपल्यावरती एक प्रकारची कृपा केलेली आहे. औषधाची गरज नाही. तुम्हाला तुमच्या शरीराच्या अचेतन संस्थेला फक्त तुम्हाला संदेश पोचवायचा आहे, एवढंच काम करायचं आहे. आणि तो संदेश पोचवण्यासाठी ही स्तोत्र आणि मंत्र लिहिली गेलेली आहेत. कारण त्यातनं तो येणारा उच्चार हा त्या बीजाला हाक मारल्यासारखं होतं. 100 माणसांची 100 मुलं असतात. या 100 मुलांमध्ये एखाद्याने हाक मारली, अरे ए समीर, जर त्या 100मध्ये जर समीर नसेल तर कोणीच बघत नाही. पण जो असेल तर त्याला लगेच कळतं की अरे मलाच बहुतेक हाक मारलेली दिसते, आणि तो लगेच म्हणतो कोण मला हाक मारते बघू. तसं जेव्हा आपण स्तोत्र आणि मंत्र म्हणतो, गुरुचरित्रामध्ये का वाचायला सांगितलेलं आहे? विशिष्ट काळी, आता दत्तजयंती जवळ आलेली आहे, दत्तात्रयांची पारायण होतात. कधी विचार केला की वर्षभरामध्ये फक्त दत्तजयंती असताना सप्ताह, परत 7 आले दिवस, पारायणाचा सप्ताह आहे. 8 दिवस नाही चालत, 7 दिवस चालतं, सप्ताह आहे. का आहे? कारण ह्या काळामध्ये शरीरामध्ये उत्पन्न होणारे दोष, विकार, अग्नी, पाची जी तत्व आहेत, ह्याच्यामध्ये जो काही बिघाड होतो, तो बिघाड दुरुस्त करायचं काम या गुरुचरित्रामधल्या ओव्यांमधल्या उच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांमुळे तुमचं शरीर शुद्ध होतं. तो नियंत्रित अग्नी, नियंत्रित वायू शरीरामध्ये उत्पन्न होतो.
उत्पत्ती स्थिती लय गुरुचं का केलं? ह्या महिन्यात फक्त दत्त जयंती आली, पेढे हार वाचले, तिथपर्यंत जाऊ नका. शास्त्रीय कारण काय आहे? रामनवमीच्या वेळी त्याच्या मारुतीच्या वेळी सुंठवडा वाटवला जातो. सुंठवडा का वाटला जातो? अग्नितत्व आहे. आपण ह्याचा विचार करा. मारुतीच्या वेळी अरे सुंठवडा आणला का? सुंठवडा तयार करा, ते वाटला. बस कृती मनुष्य करतो, पण का करत नाही याचं ज्ञान घेत नाही, म्हणून शरीरावरती परिणाम होत नाही. पोथी वाचतो, स्तोत्र वाचतो, 1000 वेळा जप करतो. कित्येक माणसं बघितली आहेत, ते हातामध्ये काउंटर लावून जप करतात. आता काउंटर लावून जर जप केला, कशासाठी पाहिजे काउंटर? शरीरामध्ये काउंटर लावलं म्हणजे काय? तुम्ही काउंटर लावून जेवता का? तुम्ही 1 पोळी खाल्ली, 2 पोळी खाल्ली, 4 पोळ्या खाल्ल्या. माझी जर ताकद 2 पोळ्यांची असेल आणि तुम्ही त्याला जर 10 पोळ्या खायला घातल्यात, तर ते शरीर त्रास देणार आहे. मग तसंच उच्चारणारा आपण जप म्हणतो, जप म्हणजे काय? तर वायुतत्व आणि अग्नितत्व हे जेव्हा आपण एकत्रीकरण उच्चार करून त्याचं ग्रहण करतो, त्याचा सुद्धा जर दाब अति उत्पन्न झाला तर तो सुद्धा शरीरामध्ये दोष उत्पन्न करणार आहे. मग बऱ्याच जणांना वाटतं की मी पारायण केलं, आता मी जरा दमले, एकदमच 6 तास बसले किंवा 6 तास बसलो, आता मला जरा झोप आली. अरे झोप त्यांनी नाही आली. तुझ्या मेंदूला, तुझ्या शरीराला जे तू वाचलंच ते झेपलं नाही, तो अग्नी जास्त उत्पन्न झाला म्हणून तुला झोप आली. नाही तर अरे जी ऊर्जा निर्माण होण्यासाठी तू वाचतोयस, वास्तविक तू अजून ठणठणीत व्हायला पाहिजेस. तुझी शरीरातली ऊर्जा वाढायला पाहिजे. पण ती वाढली का नाही? आज मी पहाटे लवकर उठून पारायणाला बसलो. 6 तास लागले, आता जरा पडतो. उलटं व्हायला पाहिजे. साधना केल्यानंतर, तुम्ही वाचन केल्यानंतर तुमच्या शरीरातली ताकद, ऊर्जा ही चैतन्यमय अवस्थेत जायला पाहिजे. तर ती विरुद्ध अवस्थेत जाते आणि मग झोप यायला लागते. वायू मोकळा. कारण का? अग्नी मंद झाला. ही गणित आहेत जी एकमेकांना लागून आलेली आहेत. ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. का करायच्या गोष्टी? या प्रत्येक गोष्ट करावी. आपण अभिषेक करतो, प्रत्येक गोष्ट करावी, पण त्याचं पाठीमागचं कारण आणि तत्व जाणून घेतलं तर त्याच्यामध्ये नियंत्रण काय आहे हे सांगितलेलं असतं. तसं जर नसतं, जर हातामध्ये तुम्ही जाऊन 1,00,000 वेळा जप केला, 1000 वेळा जप केला, तर तसं जर कराचं काउंटर असतं तर जुन्या ऋषी मुनींनी ते काउंटर तेव्हाच तयार केलं असतं. गणिताचा शोध लागला तेव्हाच ते काउंटर तयार केलं गेलं असतं. पण ते 108 मध्येच केलं गेलं, नियंत्रित केलं गेलं. म्हणजे कुठंतरी गणिती पद्धत वापरली गेली त्याच्यासाठी. शरीराला झेपणाऱ्या गोष्टी, शरीरामध्ये स्थित असलेल्या चक्रांमध्ये फिरणारी ऊर्जा आपलं शरीर किती आणि कसं धारण करतं याच्यावरती गणित मांडले गेलेले आहेत. पण मनुष्य स्वतःच्या विचारांनी हवी तशी त्याच्यामध्ये त्याला दिशामोड करत असतो. अमुक वेळा केलं, तमुक वेळा केलं, इतकं केलं, तितकं केलं. अरे 10 पोळ्या खाल का? 10 पोळ्या खाल्लं अपचन होणार आहे. मग जप तुम्ही जर सांगितलेलं 108 वेळा तर 108 वेळाच करा, पण त्या शब्दावर दाब देऊन करा. समर्थांनी सांगितले की 12 सूर्यनमस्कार घालावे. त्यांनी सांगितलं असतं की नाही तुम्ही सुदृढ राहण्यासाठी 1000 घाला, तर त्यांनी आधीच 1000 सांगितलं असतं. पण समर्थांनी सांगताना सांगितलं कमीत कमी 12 असावे. कमीत कमी शब्द एवढ्यासाठी वापरला की तुमच्या शरीराची ताकद काय, तो अग्नी काय, याचा विचार प्रत्येक माणसाने करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे कृती होणं गरजेचं आहे. तसं असतं तर त्यांनी आधीच सांगितलं असतं 100 घाला म्हणून. म्हणजे शरीराचं गणित हे समर्थांनी बरोबर मोजमाप करून त्यांनी ही 12 सूर्याची नावं आपल्याला लिहून दिली, सांगितली की एवढीच करा, एवढीच ऊर्जा मनुष्य शरीराला गरजेची आहे. नियंत्रण. मग हेच नियंत्रण आपल्याला आपल्या शरीरात स्थित असलेल्या
चक्रांमधनं हा देह, हा श्वास व्यवस्थित समान ठेवण्यासाठी वापरायचा आहे. म्हणून हे ड बीज शरीरामध्ये उत्पन्न झालेले गॅसेस, उत्पन्न झालेले व्याधी, उत्पन्न झालेला वायू, दबला गेलेला अग्नी हा जर दुरुस्त करायचा असेल तर ढ या बीजाचा उच्चार करावा. कारण ढ बीजाचं गणितच तसं आहे. छोटंसं वायू तत्व, पण त्याचा जो ऊर्जेचा जो स्रोत बाहेर पडतो तो मोठा. आणि हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यांना हाताचे प्रॉब्लेम आहेत, परत सांगतो, ज्यांना हाताचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी ढम अनुस्वार त्याचा उच्चार करावा. ढ नंतर बीज कुठलं येतं पुढं? तर न येतं, बाणातला न. आता हे कसं बीज आहे बघा. हे बीज अग्नी तत्वातनं उत्पन्न होऊन आकाश तत्वात जातं. न आपण कधी असं म्हणतो का की एखादा शब्द अ पासनं तयार होतो, ब पासनं तयार होतं, क पासनं तयार होतो एखादा शब्द, वाक्य, पण न पासनं तयार होतो का? तर न पासनं कुठलाही शब्द तयार होत नाही. न या बीजापाशी येऊन गोष्ट थांबते, शेवट. मग हे न बीज आहे, हे नाभी चक्रामध्ये तुमच्या शरीरामध्ये विचारात जे काही विचार अचेतन संस्था जी करत असते त्याचं सगळं नियंत्रण ह्या न पाशी येऊन थांबतं, न बीजापाशी येऊन थांबतं. मनुष्य शरीरामध्ये उत्पन्न होणारे विकार याच्यावरती बाह्य उपचार करू शकतो, पण जर तुम्हाला तुमच्या शरीराच्या मार्फत, तुमच्याच अचेतन संस्थेच्या मार्फत उपचार करायचे जर असतील तर तुम्हाला न बीजाचा उच्चार करणं गरजेचं आहे. न बीजाचं काम आहे. आम्हाला मंत्रशास्त्र सांगताना आमच्या सरांनी सांगितलं होतं, ही जी बीजं आहेत, आपण ड, ढ, ण आणि त, ही एक प्रकारचं छप्पर आहे. घराचं छप्पर जसं असतं की छप्पर जर व्यवस्थित असेल तर घरामध्ये वायूही येऊ शकत नाही, अग्नी येऊ शकत नाही. तर ही छप्र आहेत 4. न बीज कसं काम करतं आता तुम्हाला सांगतो. एखाद्या व्यक्तीने यंत्र तयार केलं, आपण असं धरून चालू की एखाद्याने घड्याळ तयार केलं, मेकॅनिक एखाद्याने घड्याळाचा शोध लावला, घड्याळ तयार केलं. जेव्हा तो घड्याळ तयार करतो, जो मनुष्य घड्याळ तयार करतो आणि पुढं जर त्या घड्याळाला प्रॉब्लेम आला तर ज्यांनी निर्माण केलेलं असतं त्यालाच माहिती असतं की याच्यामध्ये कुठं दोष उत्पन्न झालेला आहे. म्हणजेच काय होतं की उत्पन्न करताना, मनुष्य गोष्ट उत्पन्न करताना त्याचं बाकीचं पुढं येणारे अडथळे असतात याचा विचार आधीच करून ठेवतो. आता प्रत्येक गोष्टीत बघा, आपण हजारो गोष्टी खरेदी करतो की त्याच्या बुकलेट आपल्याबरोबर येतं. समजा प्रॉब्लेम आला तर काय करावं, प्राथमिक काय करावं, नंतर सगळ्याची सर्व्हिस सेंटर्स आहेत. पण प्रत्येक गोष्टीचा एक मॅन्युअल असतं, मॅन्युअल म्हणतो त्याला, सर्किट डायग्राम असतो. हे उत्पन्न केलेलं आहे. हा जो चौकोन आहे ना, ह्या चौकोनामध्येच हे यंत्र बसवलेलं आहे. तुम्हाला जर काही या यंत्रात दोष आला तर ह्या चौकोनाच्या बाहेर ह्याचा प्रॉब्लेम नाही, ह्याच्या आतच आहे, अशी पुस्तिका ज्याला सर्व्हिस मॅन्युअल म्हणतात ते आपल्याला मिळालेलं असतं. आणि हे मॅन्युअल म्हणजेच आपली अचेतन संस्था. मनामध्ये उत्पन्न झालं एखादा विचार, चुकीचा विचार असो, ते शरीरामध्ये जर गेला तर तो परस्पर शरीरामध्ये येऊन शरीरामध्ये
असलेल्या चांगल्या गोष्टी ह्या ताबडतोब खराब करतो. म्हणजेच काय करतो, शरीरावरती, मनावरती, हृदयावरती, विचारांवरती ताण उत्पन्न करतं हे बीज. कारण अग्नीतनं आकाश, अग्नी बिघडला की आकाश बिघडलं. कोणाचा तरी फोन आला, असा असा अमुक अमुक आहे, आणि हे गेले हो, काय सांगता, हे केल्या केल्या माणसाचं अग्नितत्व बिघडतं. स्वादिष्ठान चक्रात गडबड, नाभी चक्रात गडबड, श्वास जड झाला, मूलाधार चक्रात गडबड, गुदद्वार उघडं झालं, शौचाला लागली, लघवीला लागली, नुसत्या एका गोष्टीनी ऐकली आणि मनुष्य थरथर कापायला लागला, देह हालायला लागला, चक्कर आली, भोळ आली. म्हणजेच काय झालं, तर शरीरातला अग्नी कमी झाला. शरीरातला अग्नी कमी झाल्या झाल्या शरीरातलं आकाश तत्व बाहेरचं जे ते बिघडलं गेलं आणि मनुष्याचा देह हलला. म्हणून अचेतन संस्थेकडे येणारे प्रत्येक कंपन हे महत्त्वाचं आहे. पहिल्या काही चक्रांमध्ये सांगितलं की तुम्ही जसं त्याला खायला देताय, त्याला माहीत नाही आहे की तुम्ही खायला देताय ते चांगलं आहे का वाईट आहे. म्हणजे विचार, चेतन अवस्था फक्त स्वीकाराचं काम करत असते. चेतन अवस्थेचं काम असतं एखादी गोष्ट, निगेटिव्हिटी कशाला म्हणतात, वाईट विचार कशाला म्हणतात. वाईट विचार मनामध्ये उत्पन्न होणं हे चेतन अवस्थेचं काम जसं असतं तसं न उत्पन्न होणं किंवा वाईट विचार मनात उत्पन्न न करून देणं हे सुद्धा चेतन अवस्थेमध्ये येतं. चेतन अवस्थेने जर एकदा ते स्वीकारलं, नाही नाही मला बरंच वाटत नाही, काहीतरी घोटाळा आहे, मला कोणाची तरी दृष्ट लागली, काहीतरी झालं, एकदा का ते तुम्ही अचेतन मनाला दिलं की अचेतन मन त्या क्षणी कामाला लागतं. बस आलं, मला खाद्य आलं, ते चांगलं आहे वाईट मला माहीत नाही, ह्याच्या निगडीत जे काय आहेत ते लगेच त्याच्यावर परिणाम करून ते मोकळं होतं. कोणावर परिणाम करतं, नाभी चक्रातल्या न बीजावर. हे न बीज काय करतं, शेवट याचा, सुरुवात नाही आहे. जिथं शेवट आहे तिथं हे बीज वापरलं जातं आणि आलेली ती गोष्ट त्याप्रमाणे शरीरामध्ये त्या चक्रांचं वैचारिकता आणि रसायन, शारीरिक रासायनिक क्रिया हलवण्याचं काम हे न बीज करतं. म्हणून कायम आपण म्हणतो प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी उठल्या उठल्या मनामध्ये रामाचं नाव हवं. का हवं, कारण अचेतन संस्थेला जर तुम्ही सकाळीच सांगितलं की तू खूप सुंदर आहेस, छान आहे, आजचा दिवस तुला पाहायला मिळाला, वा वा वा, आता तुझी कामं सगळे चांगली होतील, बस की लगेच सांगतं शरीराला आज सगळं ठणठणीत व्यवस्थित, आज काही काळजी करायचं कारण नाही. त्याप्रमाणे ती बीज प्रफुल्लित होतात. पण आज सकाळी झालं, अरे काय करू, सकाळी आला, दरवाजा उघडला, पेपर उघडला, आजचं भविष्य, आजचा दिवस चांगला जाणार नाही, की त्या माणसाच्या डोक्यात बसतं, आज पेपरमध्ये दिलेलं आहे आणि यांचं तर खरंच होतं, असं मनुष्याच्या डोक्यामध्ये स्थित असतं. आणि मग तो विचार आज सांभाळून राहा, आज आरोग्य सांभाळा, असं त्याच्यामध्ये लिहितं की ते चेतन अवस्था अचेतन संस्थेकडे सांगतं आज सांभाळून राहा, आज अमुक अमुक आहे, दिवस वाईट आहे, की अचेतन संस्था लगेच ते बीजांना पुरवतं, क्षणाचाही विलंब न लावता, की झालं की बीज सगळे याच्यात अरे अरे काहीतरी संकट आलं, म्हणजेच डिप्रेशनमध्ये जातात, म्हणजेच मनुष्याची मानसिक अवस्था बिघडते. मग ती मानसिक अवस्था बिघडली की मनुष्याच्या शरीरातला पाची तत्व, वायू तत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व, जलतत्व, आकाश तत्व हे बिघडतं आणि मनुष्य अस्वस्थ होतो आणि त्याची वैचारिकता चालत नाही, स्वतःला आजारी तो संबोधतो. म्हणजेच याला इंग्लिशमध्ये निगेटिव्हिटी म्हणतात की नाही हो,
मला उठल्या उठल्या काहीच वाटत नाही. कितीही मी फ्रेश राहायचा प्रयत्न केला तरी, कारण उठल्यावरती तू तुझ्या अचेतन संस्थेला सांगितलंस. रात्री झोपताना हल्ली मी फेसबुकवर ग्रुपवर म्हणतो, चला आता झोपाची वेळ झाली, राम नाम सगळ्यांनी रामाचा जप करा आणि झोपा. पहिल्यांदा मी म्हटलं अरे बाबा ठीक आहे, झोपताना रामाचा जप केला, छान आहे, सांगणं ठीक आहे, पण का करायचा? कारण तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही शरीर झोपतं, ते अचेतन संस्था झोपतच नाही. पण त्याला सांगितलं की अरे बाबा रे, राम नामाचा जप, मला सुंदर आजचा दिवस गेलेला आहे, भगवंता तुझ्यामुळे मला दिवस सुंदर गेलेला आहे आणि आता मी शांतपणे झोपत आहे, मला कशाची काळजी नाही बघ. हे सांगितलं जेव्हा तुम्ही मनात प्रार्थना करता, हा विचार आणता, तेव्हा अचेतन संस्था हे लगेच स्वीकारतं की वा वा वा, आज हा सगळा उत्तम आहे. त्याप्रमाणेच ते अचेतन संस्था तुमचा स्थूल देह जेव्हा तुम्ही निद्र अवस्थेत असता तेव्हा हृदय, फुफ्फुस, मेंदू या गोष्टी तर बंद असतात का? चालू असतात. श्वास चालू असतो. मग ह्या गोष्टींवरती नियंत्रण कोण ठेवतं? तर अचेतन संस्था ठेवते. मग त्याला झोपताना जर तुम्ही सांगितलं देवाचं, का झोपताना देवाचं नाव घेऊन? लहानपणापासून मी माझ्या आईला बघितलंय की झोपताना ती स्वामींचा तारक मंत्र म्हणायची, नमस्कार करायची, रामाला नमस्कार करायची, कुलस्वामींना नमस्कार करायची. मी आईला विचारायचो, आई तू झोपताना करतेस काय, म्हणतेस काय? ती म्हणते अरे काही नाही. म्हटलं नाही, तू मला सांग ना काय म्हणतेस. मग तिने सांगितलं अरे काही नाही, तिचं स्मरण करून की तिच्यामुळे मी आजचा हा दिवस बघितला आणि तिच्यामुळेच मी आज झोपणार आहे. त्याच्यामध्ये तिची जी माझ्यावर कृपा आहे ही अशीच राहो, हे प्रार्थना करून जेव्हा ती झोपायची तेव्हा तिला झोप शांत लागायची. आणि मनुष्याला वाईट स्वप्न का पडतात? कारण झोपताना आपण बघितलेलं आहे, हल्ली टी व्हीवरती, सिरियलवरती रात्रंदिवस माणसं सिनेमे, नाटकं बघत असतात, त्यात थ्रिल असतात, भूताचे चित्रपट असतात, काही 100 गोष्टी असतात, वासनागंध काही चित्रपट असतात, चर्चा चालते, दारूची चालते, सिगरेटी, ज्या काही चर्चे करून तुम्ही झोपता तेव्हा ते विचार तुमच्या मनामध्ये अचेतन संस्थेमध्ये रुजलेले असतात. आणि मग तुम्ही झोपल्यानंतर तेच विचार तुमच्या मनामध्ये येतात आणि ते मनामध्ये आलेले जे विचार आहेत ते तुमच्या शरीरावरती परिणाम घडवल्याशिवाय राहत नाहीत. माणसाला वाईट स्वप्न का पडतात? एखाद्या माणसाची कायमची तक्रार असते, मी झोपले की मला स्वप्नात सापच दिसतात, स्मशानच दिसतं, प्रेतात्मेच दिसतात, अमुकच दिसतात, तसं दिसतात. म्हणून मी एका ताईनं विचारलं की प्रेतात्मे म्हणजे काय दिसतो तुम्हाला? मला पाहायचं आहे की प्रेतात्मे म्हणजे काय आहे, भानगड आहे ती त्याच्यामध्ये. नाही म्हणे, असं ते दाखवतात ना सिरियलमध्ये, ती रात्रीचं खेळ चालले सिरियल बघितली का? म्हटलं हा तुमचा अडथळा आहे. म्हणजे जे तुम्ही पाहून, जे धारण करून तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही अचेतन संस्थेला सांगता की ही गोष्ट वाईट आहे, याच्यामुळं माझ्या शरीरावर परिणाम होतो, तरी तुम्ही ती करता आणि ती सहजतेने न घेतल्यामुळे तसा आदेश अचेतन संस्था स्वीकारते आणि त्याप्रमाणे काम करायला लागते. आणि ते काम करायचं एकदा स्वीकारलं की डायरेक्ट ज्या गोष्टी आहेत त्या आणून कुठं सोडते? न बीजामध्ये आणून सोडते. आता न बीज सुद्धा इतकं भारी बीज आहे, भारी हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, की दोन्हीकडनं काम करतं. जिथं शेवट आहे, एखादी गोष्टीची ताकदीचा शेवट जिथं आहे, जसं वाईट शक्ती, वाईट विचार यांची सुद्धा एक लिमिटेशन असतं, पण वाईट विचारसुद्धा अमर्यादित असतात, तसे चांगले विचार, चांगली तत्व, चांगल्या गोष्टी ह्या सुद्धा अमर्यादित असतात. तर ह्या न बीजाच्या अंतर्गत त्या येतात. आणि भगवंतानी किती कृपा केलेली आहे बघा. भगवंतानी सांगितलेलं आहे, तू फक्त माझं नाम घे. तू माझं नाम घेतलंस कारण माझ्या नामामध्ये न आहे रे. या नाभी चक्राचा स्वामी विष्णू, लक्ष्मी, भगवंत सांगतात की तू फक्त माझं नामस्मरण कर, न या बीजाचं नामस्मरण कर.
न बीज हे शक्यतो उच्चारलं जात नाही. त्याचं कारण असं, न पासनं कुठलं अक्षर तयार होत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, हरकत नाही, तू माझं नाम घे, तुला तिथंच मी शेवटी नेऊन सोडतो. म्हणून नारायण शेवटी शब्द ड आहे, कृष्ण न आहे, रावण न आहे. रावण शब्द आपण रावणाचा उच्चार करायचा का? रावणामध्ये सुद्धा ती ताकद होती. बुद्धी घाण पडली म्हणून गेली, पण ताकद होती. न दोन्ही बाजूनी काम कार्यकरित होणारा. जर निगेटिव्ह शक्ती असेल, ऋणभारित असेल, तर ती सर्वोच्च स्थानावर न नेऊन ठेवतं बीज. तसंच चांगली शक्तीसुद्धा सर्वोच्च स्थानावरून ठेवू शकतं. रावणानंतर काय झालं का? नाही, निपात झाला, संपला रावण. तिथं न संपला म्हणजे वाईट शक्ती तिथं संपली. आणि भगवंताचं, नारायण जेव्हा नाव घेतलं जातं, तेव्हा ही शक्ती तिथं चांगल्या मार्गाने मार्गस्थ होते. म्हणून न बीज हे खूप महत्त्वाचं आहे. नम त्याच्यामध्ये. आणि न बीजाच्या अगोदर जे बीज येतं, न हे अक्षर त्या बीजाला बाणासारखं काम करतं. अगोदरचं बीज काय आहे? समजा बाण हा शब्द घेतला तर ब काय आहे? गाणं घेतलं तर गाणं काय आहे? हा न जिथं आहे तिथं संपतं मनुष्य, चांगल्या मार्गाने किंवा वाईट मार्गाने. आणि म्हणून साधनेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. मनुष्य जेव्हा स्वाध्याय मार्गाने जातो, साधने मार्गाने जातो, तेव्हा ह्या न बीजाचा उच्चार होणं खूप गरजेचं असतं. कारण हे बीज तुमच्या अचेतन संस्थेशी निगडीत आहे. जसं मगाशी सांगितलं, ड ढ न त ही 4 बीज म्हणजे छप्पर आहेत, मुख्य आहेत. सगळ्या येणाऱ्या या 4 गोष्टींमध्ये, 4 दिशांच्या या 4 गोष्टींमध्ये येणारी मेन स्थानं आहेत, स्थानकं आहेत. अचेतन संस्था जे स्वीकारेल ते तिथे येतं. असं धरून चाला, एका बसमधनं चाललाय किंवा एखाद्या विमानातनं तुम्ही प्रवास करताय. त्या विमानातनं प्रवास करताय, प्रत्येक प्रवासाला एक उत्सुकता असते की आपण एकदा तरी त्या कॉकपिटमध्ये जावं. बघा, विमान व्यवस्थित चाललेलं आहे. आपण देहाला विमान समजू, देह व्यवस्थित चाललेला आहे. आणि तो भगवंत हा वैमानिक आहे. तसं आपल्या शरीराचं मन हे वैमानिक आहे. आणि मग आपण मनुष्य जातो, त्याला काहीच माहीत नसतं, तर आपला बाहेर गेला कॉकपिटमध्ये असं आपण समजू. तो वैमानिक म्हणतो, अरे तू यायचं, तुम्हाला परमिशन नाही आहे, तुम्ही बाहेर चाला, अलाउड नाही आहे. आणि अलाउड नाही जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा तो माणूस, तो प्रवासी बाहेर येतो. पण बाहेर येता येता समजा त्यांनी तिथं, जे आपण सगळ्यांनीच बघितलं असेल की विमानाचं कॉकपिट चित्रपटात किंवा कुठं बघितलं असेल की 100 हजारो बटणं असतात तिथं. तर एखाद्या नुसतं बटनापाशी त्यांनी जर हात नेला आणि जर त्या वैमानिकाला सांगितलं की कुठलं तरी बटन माझ्याकडनं दाबलं गेलेलं आहे, दाबलं गेलेलं नसतं, पण नुसतं त्या वैमानिकाला सांगितलं तरी तो वैमानिक बेचैन होतो आणि अस्वस्थ होतो. आणि त्याचं त्या जे विमान चालवत असतो त्याच्यावरती त्याला एक प्रकारचं टेन्शन येतं की यांनी काय उद्योग करून ठेवला, मी एवढा आकाशामध्ये एवढ्या वरती आहे, कुठलं बटन दाबलं. हुशार वैमानिक शांत असतो, त्यांनी नुसतं वरती नजर टाकली की त्याला कळत असतं की काय आहे काय नाही. पण तो हुशार वैमानिक सुद्धा काय म्हणतो, ह्यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी घोटाळा केला, आता कुठलं काय केलं आपण या माणसाला सांगता येत नाही, म्हणून तो अस्वस्थ होतो. कधीपर्यंत? ते उतरेपर्यंत. तसंच मनाची अवस्था आहे. अचेतन अवस्थेमध्ये जो प्रवासी आत या शरीररूपी विमानामध्ये कॉकपिटमध्ये प्रवेश करतो आणि नको तो एखादा विषय, नको ती एखादी गोष्ट या देहाला, या देहामधल्या विचारशक्तीला, मनाला त्याची कमांड देतो
आणि सांगतो तेव्हा हे मन अस्वस्थ होतं. आणि जेव्हा अस्वस्थ होतं तेव्हा पूर्णच्या पूर्ण ही षटचक्र हलतात, कारण ती शोधत असतात, मन शोधत असतं की काय त्याच्यामध्ये नक्की आलंय, काय गोष्ट ज्याच्यामध्ये झालेली आहे की माझ्याकडे हा सिग्नल आला, आणि शरीर अस्वस्थ अवस्थेमध्ये जातं. म्हणून न जो ह्या अचेतन संस्थेशी निगडीत आहे, ह्याचा उच्चार, ह्याचा दाब, ह्याचं नियंत्रण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं ढ या बीजाला सांगितलं की ढम या शब्दाचा उच्चार केलात तर शरीरातला वायू आणि अग्नी तत्व हे दोन्ही नियंत्रित राहायला मदत होईल. तसं न, पण नचा उच्चार नुसता नम असा करता येत नाही की नमचा उच्चार केला की पुढं म येतो, आणि नच्या पुढं कुठलाही जिथं शेवट असतो त्याच्या पुढं काही नसतं. म्हणून भगवंतानी हे स्वतःकडे घेतलं. नारायण, विष्णू न, कृष्ण न. आता गंमत अशी झालेली आहे, समाधीला बसला, साधनेला बसला, नुसता नचा उच्चार कसा करणार? मला आता कळलं की नारायण शब्द वापरला तर नचा माझ्या शरीरावरती परिणाम होतो, पण अचेतन संस्था ह्या नला सांगते की तू जो उच्चार करतोयस तो योग्य आहे की नाही ह्याचा तू विचार कर. पाठवलेले तर मी आहे. गंमत अशी असते प्रत्येक गोष्टीमध्ये की मनुष्य लगेच नारायण या शब्दाचा जर उच्चार त्यांनी केला, मला कळलं याचा औषध नारायण या शब्दाचा मी उच्चार करायला पाहिजे. मी केला उच्चार की नारायण, चला झालं. आता अग्नीतनं आकाश तत्व माझं स्थिर व्हायला पाहिजे. तरी मनुष्याचं मन हे शोधत राहतं नक्की झालंय का. इथं दिलंय खरं, हा मंत्र हा जप दिलाय खरा की अमुक अमुक गणपतीचा मंत्र म्हणा म्हणजे तुमचा मंगळ ग्रहाचा त्रास कमी होईल, अमुक अमुक मंत्र म्हणा म्हणजे तुमच्या बुध ग्रहाचा त्रास कमी होईल, शनी महिन्म स्तोत्र म्हणा, शनी स्तोत्र म्हणा पण म्हणजे तुमचा शनी ग्रहाचा त्रास कमी होईल. पण मधला न, मनुष्याच्या शरीरामध्ये विचारांमध्ये प्रश्न उत्पन्न होतो, मी वाचतोय त्याचा माझ्या शरीरावर मनावरती नक्की परिणाम होईल का, हा प्रश्न अचेतन संस्था या न बीजामध्ये टाकून देते. आणि मग ते आलेलं अचेतन संस्थेकडनं आलेलं हे कंपन, ही गोष्ट आता शरीरावरती परिणाम करणार. म्हणजे मनुष्य घाबरतो परत. मी अमुक अमुक रात्री या रस्त्याने चाललेलो आहे, राम 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 राम, पुढं गेलं सांगितलेलं असतं लहानपणी की मागं वळून बघू नको, तरी राम 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 असं करत असतो. हळूहळू डाव्या डोळ्याने पाठीमागं बघतो कोणी येतंय का. संशय. म्हणून संशय ह्या गोष्टीशी न बीज निगडीत आहे. आणि साधनेमध्ये जिथं उजेड आहे, सूर्य कोणाला सांगितलं 12च्या उन्हामध्ये जाऊन समाधीस्तो तिथं साधना करतो आणि वेडा आहेस का, तरी तो बसला धरून चाला की 12च्या उन्हामध्ये, 11-12च्या उन्हामध्ये गच्चीवर जाऊन बसला, तरी त्या माणसाच्या मनामध्ये विचार काय असतं की मला कोण बघतंय की काय. म्हणजे नको तो विषय, नको तो विचार, नको तो संशय मनामध्ये जागृत होतं. आणि हे जागृत झालेला विचार मनुष्याचा अचेतन संस्था बळवतं आणि ते शरीरावरच्या हृदय, फुफ्फुस, मेंदू या गोष्टींवर कार्यान्वित करतं. त्याच्यावरती कार्यान्वित झालं की तुमच्या शरीरातली परत स्वाधिष्ठान चक्र आणि नाभीचक्र बिघडतं. म्हणून नचं अभ्यास करणं, नारायणाचा अभ्यास करणं, कृष्णाचा अभ्यास करणं, विष्णूचा अभ्यास करणं, हे गुरुतत्वाच्या खाली, गुरुच्या मार्गदर्शनाखाली का करावं आणि नियंत्रणात का करावं त्याचं कारण दिलेलं आहे. आणि तरी नाही झालं तरी भगवंतानी इतकी सोय करून ठेवलेली आहे. छान बघा, भगवंत म्हणतो ठीक आहे, एवढी बीजं दिली आहेत, तुझा विचार मीच करतो.
मी तुला सगळ्याचे उत्तरं तर दिली, सगळ्याची सोय तुझी केली, तरी तुला मनाची स्थिती जर तुझी डगमगत असेल, त्रास देत असेल, तर तुला मी कोणतरी सहाय्यक पाठवतो. आणि सहाय्यक हे कोण आहे? तर त बीज आहे. त आणि थ ही दोन बीज ही या न बीजापासनं झालेल्या संशयी वृत्तीला कसं जाग्यावर आणतात ते पुढच्या वेळी पाहू. श्रीराम.